नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी बचाव आणि आरक्षण रॅली संपन्न झाली आहे. तर बोकर येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आज अण्णाभाऊ साठे चौक ते नवीन मुंडा इथपर्यंत आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली असून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. या मिरवणुकीमध्ये ओबीसी बांधवांमार्फत पारंपरिक वेशभूषा तसेच पारंपरिक वाद्य आदिवासी नृत्य सहभागी झाले होते. हे पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी देखील केली. तमाम महाराष्ट्रामधलं ओबीसीचं वातावरण आणि या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना एक आव्हान करावं, अपील करावं. महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव रस्त्यावर उतरते, आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढतोय आणि नांदेड जिल्हा त्यामध्ये कुठेही त्याने मागं नाही. हिमायतनगरमध्ये एका तरुणानं आमच्या ओबीसी बांधवानं इथं उपोषण केलेलं होतं. माझं सांगणं एवढंच आहे की ओबीसी बांधव हा जागा होतोय आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढतोय. या लढाईमध्ये नांदेड जिल्हा सुद्धा कुठेही कमी नाही आणि त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आलो. डोंबिवलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे खात्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केला. महिलांनी एकमेकांना पेढे वाटले. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडके, शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. लाभार्थींना 3,000 रुपये मिळालेले आहेत. काय सांगाल? बोलू नका, कुणी बोलू नका. 3,000 रुपये प्रत्येकाला बहिणीला आले, काय सांगाल? माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली. त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी 3 दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मानधन 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात, त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे. या ग्रामीण विभागामध्ये 21,768 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली शहर येथे 18,900 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. उर्वरित महिलांना काही दिवसामध्ये निश्चितच त्याचा लाभ मिळणार आहे. डॉक्टरांच्या बंदमुळे वैद्यकीय सेवा कोलमडली असून शहरातून शांतता रॅली काढण्यात आली आहे. तर कोलकाता येथील एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननी बंदची हाक दिली होती. त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व दवाखाने बंद होते. परिणामी रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज धुळ्यात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना अत्याचार करून हत्या करण्यात आली. या भीषण घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. यावेळी अत्याचार करणाऱ्या संशयिताला जेरबंद करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. तसेच सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर पारित करावा अशी देखील मागणी यावेळी त्यांच्याकडून केली जात आहे. मेडिकल असोसिएशन धुळे यांनी आज निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोलकाता येथे एका रेसिडेंट
डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर तिला न्याय मिळावा यामध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी या सर्वांच्या अनुषंगाने या प्रसंगाचा निषेध म्हणून काल 24 तासाचा आमच्या सेवा आम्ही विड्रॉ केल्या होत्या. काल धुळे बंद असल्यामुळे काल आम्हाला मोर्चा काढता आला नाही, परंतु त्यासाठी आम्ही आज सकाळी 10 वाजता जनतेमधील विविध सामाजिक संघटना तसेच इंडियन डेंटल असोसिएशन, निमा, ACPM डेंटल कॉलेज आणि मेडिकल कॉलेज, त्यांचे सगळे स्टुडंट्स, श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, नर्सिंग असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आदी सर्वांनी याला आम्हाला सपोर्ट केला. राजकीय पक्षांपैकी देखील काही लोकांनी आम्हाला सपोर्ट याच्यामध्ये केलेला आहे. मनसेच्या पदाधिकारी या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या. जवळजवळ 500 ते 700 लोकांचा मॉब या निमित्ताने रस्त्यावर अत्यंत शांततामय मार्गाने महात्मा गांधी पुतळ्याकडे मार्गक्रमण करून या मोर्चाची सांगता झाली. आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रवी वानखेडकर यांनी या सांगता सोहळ्याला विद्यालय येथे सेकंड इयरच्या आमची भगिनी तिच्यावर जो खून आणि बलात्कार हा जो प्रकार घडलेला आहे हा अत्यंत निंदनीय आहे. तरी याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, तातडीने याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सर्वप्रथम मागणी आहे. तसेच सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टद्वारे आम्हाला जे सेफ्टी आणि सिक्युरिटी जे इन्शुअर करतो आम्हाला मेडिकल फील्डमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये व्यावसायिक सेवा देणारे आम्ही डॉक्टर्स यांना जो प्रोटेक्शनचा ॲक्ट आहे तो तातडीने लवकरात लवकर लागू करण्यात यावा, जेणेकरून आम्ही आमचे जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा आम्हाला एक सेफ्टी आणि सिक्युरिटी याबद्दल आम्हाला एक इन्शुरिटी असेल की आजच्या तारखेला असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आमच्या घरच्या मुलींना, आमच्या बहिणींना, छोटे जे नवीन लोक येणार आहेत या फील्डमध्ये यांना या फील्डमध्ये टाकावं का एवढा मोठा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की सेफ्टी हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हा जो प्रकरण घडलेला आहे हे प्रत्येक गोष्टींना प्रश्नचिन्ह दर्शवतं की काहीतरी कमतरता आहे ज्याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यात यावी. तरी या गोष्टीचा मेसेज आम्हाला जनजागृती करण्यासाठी तसेच केंद्र सरकारपर्यंत आमचा मेसेज पोहोचवण्यासाठी आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सच्या वतीने, सर्व मेडिकल विद्यार्थ्यांच्या वतीने आज एक भव्य मोर्चाची रॅलीचं आम्ही आयोजन केलं होतं. त्याला पण आम्हाला चांगलाच प्रतिसाद भेटला आहे आणि नक्कीच केंद्र सरकार आणि सर्व सामान्य जनता यांच्यामध्ये आमचा जो आक्रोश आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत या लवकरात लवकर पोहोचतील आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय निघेल हे आम्ही त्यांना विनंती करतो. सरकारकडे हेच अपेक्षा आहेत की त्यांनी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर मान्य करावा आणि डॉक्टर्सच्या सेफ्टीसाठी म्हणून ज्या काही आमच्या डिमांड्स आहेत त्या मान्य करायला हव्यात आणि आर्जेकर कॉलेजमध्ये जी घटना परत झाली आहे ती परत होऊ नये, त्यामुळे गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि कठोर शिक्षा द्यावी. आज काय करणार? सेंद्रिय शेतातील ड्रॅगन फ्रूट्स व्हॉट्सॲप ग्रुपच्या मागणीनुसार चोपड्यात विक्रीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय. तर बुलढाण्याच्या युवा शेतकरी दीपक यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूट्सची लागवड केलेली आहे. या शेतीमध्ये कुठलंही रासायनिक फवारणी केली जात नाही. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. त्यामुळे या फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले हे ड्रॅगन फ्रूट्स खायला रुचकर आणि स्वादिष्ट असल्यानं ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. युवा शेतकरी यांनी व्हॉट्सॲप ग्रुप केलेला आहे. तर या ग्रुपच्या माध्यमातून चोपडा, जळगाव, बुलढाणा अशा काही ठिकाणी हे विक्रीसाठी देखील जात असतात. हे बुलढाण्यावरून आणलेले आहेत आणि बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये माझी शेती आहे. माझी शेती ही संपूर्ण सेंद्रिय शेती आहे. हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे. यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही, रासायनिक खत वापरत नाही. त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे. याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे. त्याच्यामुळे मला
खास ग्राहकांच्या आग्रहास्तव बुलढाण्यावरून इथे यावं लागते चोपड्याला. माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुपवरती माझे जे नियमित कस्टमर आहे हे 5 किलो 7 किलो 10 किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते. चोपडा, जळगाव, खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो. किती माल आणलेला आहे? मी प्रत्येक वेळेस जवळपास आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय. एक मिनिट, आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो. जवळपास 3 ते 4 हिस्से माझा माल विकला गेलेला आहे. आता फक्त 1.5 क्विंटल माल राहिलेला आहे. 5 क्विंटल माल येते. हे जे ड्रॅगन फ्रूट्स आपण आता मी घेतलं ते बुलढाण्याहून दीपक भाऊ यांनी ऑर्गॅनिक शेती करून पिकवलेलं फळ आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा रासायनिक फवारणीचा वापर ते करत नाहीत आणि त्याच्यामुळे आरोग्याला ते अतिशय उत्तम असं आहे. बऱ्याच प्रकारचे जे आजार आहेत त्या आजारांवर उपयुक्त असं हे फळ आहे आणि त्याच्यामुळे खाण्याला अतिशय आवडीने लहान मुलं सुद्धा ते खातात. ते असंही खाता येतं आणि त्याचं शेक करून सुद्धा आपण खाऊ शकतो आणि बऱ्याच प्रकारचे आजार नैसर्गिकरित्या आपण दूर ठेवण्यासाठी या फळांची आपल्याला मदत होते. अतिशय चवीला रुचकर असं आणि उत्तम असं हे फळ या चोपड्याच्या मार्केटमध्ये या दीपक भाऊने आपल्याला अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिलेला आहे. तर शहरामध्ये बरेच विक्रेते असतात, त्याकडे ग्राहक पाहिजे त्या प्रमाणात विकत नाही. हे बुलढाण्याहून आलेले फळ हे घेण्यासाठी का येतात? त्याचं कारण हेच की ते पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. कुठल्याही प्रकारची फसवणूक ते करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते चवीला अतिशय उत्तम प्रकारचे आहे, रुचकर आहे, स्वादिष्ट आहे आणि त्यामुळे बरेच मी आता जवळपास 4-5 वर्षापासून त्यांच्या नियमित ग्राहक आहे. नियमित त्यांच्याकडून मी फळं विकत घेतो. अगदी स्वतःहून त्यांना फोन करून विचारतो की तुम्ही कधी येणार आहात आणि त्यामुळे ग्राहकांची पसंती त्यांच्या या फळांना असते.